धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोचे भाव घसरले। 100 रुपये क्रेट या भावानं टोमॅटोची विक्री आहे। तर काही दिवसांपूर्वी 800 ते 1000 रुपये क्रेटनं विक्री होत होती। लागवडीचा खर्चही निघत नसल्यानं आता शेतकरी संकटात सापडलेला आहे। गेल्या 15 ते 20 दिवसापासून वातावरणीय बदलामुळे टमाट्याचे भाव अत्यंत खाली घसरलेले आहे। टमाट्याचे भाव नाही तर वांगे, मेथी, कोथिंबीर, गाजर, वाटाणा, हे लिंबू, शिमला मिरची सर्वच भाव या ठिकाणी अत्यंत घसरलेले आहे। त्यामुळे शेतकरी खूप अवाढील झालेला आहे, चिंताग्रस्त झालेला आहे। ज्या ठिकाणी 50 कॅरेट टमाट्याचे ज्या शेतकऱ्याचे निघत होते बिघ्यामध्ये, त्या अभ्रट वातावरणामुळे तो जास्त पिकतो आणि तो जास्त 70 ते 80 कॅरेट त्या 50 कॅरेट निघायच्या ठिकाणी 70-80 कॅरेट निघत आहेत आणि ते मार्केटात येत आहेत। त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर मंदी या ठिकाणी आलेली आहे। आता मागच्या वर्षी हेच कॅरेट टमाट्याचा 1000, 800, 900, 1200पर्यंत जायचं। आता टमाट्याची लागवड जास्त वातावरणाचं थोडं अवरट वातावरणामुळे जास्त आवक दाखवली। आता 100-80 रुपये कॅरेटांना टमाटर विकलं जात आहे। तर फुलावर दुसरा इतर भाजीपाला पण सर्व मंदीमध्ये फुलावर सुद्धा अक्षरशः 3 रुपये 4 रुपये किलोने जाते। वातावरण खराब असल्यामुळे जास्त म्हणजे माल जास्त निघतोय आणि प्रत्येक शेतकऱ्याने भाजीपाला जास्त लावला आहे म्हणून काही एवढं परवडत नाही। कमीत कमी पिकाला 1 लाख रुपये खर्च येतो टमाटा पिकवायला, तेवढे पैसे काही होणार नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।